राज्यामध्ये महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे एकत्र आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये मात्र या उलट चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विरोधी पक्षात आहे आणि भाजप सत्तेमध्ये आहे. राज्यामध्ये जरी हे दोन्ही जण एकत्र असले तरी पुण्यामध्ये मात्र सातत्याने दोन्ही पक्षांमध्ये वाद होताना पाहायला मिळत आहेत. कालही पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा वाद आहे तो पाहायला मिळालेला आहे. प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असलेले अमोल बालवडकर यांच्या प्रभागातला निधी आहे तोच रोखल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि शून्य निधी हा त्यांना दिला गेला असल्याचं त्यांनी आरोप केलेला आहे. तर या आरोपावर महापौरांनी सुद्धा आता स्पष्टीकरण दिलेलं आहे. पण एकूणच या भागाचे आमदार असलेले आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या कामांचा ऑडिट करा अशी मागणी काही दिवसांपूर्वी अमोल बालवडकर यांनी केलेली होती आणि त्यामुळंच याचा बदला खरं तर घेतलेला आहे का अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे. आपल्यासोबत स्वतः अमोल बालवडकर आहेत. अतिशय आक्रमकपणे तुम्ही सध्या भाजप विरोधामध्ये बोलताय किंवा लढताय आणि चंद्रकांत दादांविषयी तुम्ही जी मागणी केलेली होती त्या मागणीनंतर काल झालेल्या सभेमध्ये तुम्हाला निधी न मिळणं याचा काय संबंध जोडायचा का? खरं तर मी काय भाजप विरोधी लढत नाहीये. मी पुणेकरांच्या बाबतीत पुणेकरांच्या विकास कामांसाठी लढतोय आणि सभागृहामध्ये भारतीय जनता पक्ष सत्ताधारी आहे आणि आम्ही विरोधी पक्षामध्ये निश्चितपणे आहे. खरंच निधी नाही मिळाला तुम्हाला? काल तर स्पष्ट झालं ना. काल अनेक संपूर्ण पुण्याने पाहिलं की महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं एखाद्या नगरसेवकाला दिलेलं बजेट काढून घेण्याचा प्रयत्न झाला आणि तो यशस्वी त्यांनी केला बहुमताच्या जोरावरती, जे की कायदेशीर नाहीये. पुणे महाराष्ट्र महानगरपालिका ऍक्ट प्रमाणे नाहीये. आणि खरं तर कुठलाही विकास निधी हा आपण जरी म्हणलो माझा विकास निधी तर हा माझा नसतो, हा या भागातील जनतेसाठी असतो. कारण त्या जनते ही संपूर्ण महानगरपालिकेमध्ये टॅक्स भरत असते आणि प्रत्येक नागरिकाला अधिकार असतो की आपल्या भागातली कामं व्हावीत, रस्ते व्हावीत, उद्यानं व्हावं, मैदानं व्हावीत. आणि माझ्यासारखा कार्यकर्ता गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये प्रामाणिकपणे काम करत आहे. मधल्या काही काळामध्ये कोरोना होता, त्यानंतर प्रशासन होतं, त्यामुळे अनेक कामं ही पेंडिंग आहेत आणि एवढी पेंडिंग कामं अचानक आता निवडणुका आत्ता झाल्या आणि आत्ता त्या कामं पूर्ण होण्याची उत्सुकता होती. पण अशा परिस्थितीमध्ये ज्या लोकांनी स्वतः कधी कुठली कामं या भागामध्ये केली नाहीये त्यांना या भागातून जनतेने दोनदा निवडून दिलेलं आहे. त्यांनी देऊन सांगावं की त्यांनी या प्रभागामध्ये काय काम केलेलं आहे. किती निधी होता आणि किती निधी नाकारलेला आहे तुमचा? साधारण तो 15 कोटीच्या आसपास निधी आहे. पण केवळ हा 15 कोटीचा निधी नाही तर या भागातली अनेक विकास कामं त्यांच्या माध्यमातून ते, कारण ते सत्ताधारी आहेत, त्यामुळे या भागाचा विकास हा निश्चितपणे करण्याचा शब्द मी स्वर्गीय अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये दिलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार यांच्या मार्गदर्शनाने, यांच्या सहकार्याने या प्रभागाचा विकास करण्याचा तरी सुद्धा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. काल तुमचा जो निधी रोखण्यात आला तो फक्त तुमच्या एकट्याचाच रोखण्यात आलेला आहे का विरोधी पक्षातील आणखी नगरसेवक यामध्ये आहेत? नाही, काल तर माझ्याच बाबतीत हा निर्णय घेण्यात आला आणि हा निर्णय पुणे शहरातील जनतेलाही पटलेला नाही. सर्वपक्षीय नेत्यांचे मला त्या ठिकाणी फोन आले. मग काँग्रेस असन, राष्ट्रवादी असन, मनसे असन, शिवसेना असन, या सर्वच नेत्यांचे फोन आले की हे चुकीचं आहे. शेवटी राजकारणाच्या जागेवर असतं आणि सूडबुद्धीने अशा प्रकारचं राजकारण करू नये. आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये मी याचा कायदेशीर याच्या बाबतीत दाद न्यायालयामध्ये मागणार आहे. तुम्हाला काय वाटतं का निधी न देण्याचं कारण आहे? कारण की तुम्ही गेल्या आठवड्यामध्ये चंद्रकांत पाटील यांच्या कामाचं ऑडिट करा अशा पद्धतीची मागणी केलेली होती. त्याचा हा परिणाम आहे किंवा मग त्याचा बदला घेतला गेलाय? हे बघा, पुणे महानगरपालिकेमध्ये मी कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये काही कामं DPDCच्या माध्यमातून अनियमितता होती. मग ती कामं चुकीच्या पद्धतीने झाली होती, कमी कामं दाखवून जास्तीची बिलं निघाली होती. या कामांची चौकशी करा किंवा ऑडिट करा. ह्याच्यामध्ये मी काय कोणाचं नाव त्या ठिकाणी घेतलं नव्हतं. फक्त हा कोथरूड मतदारसंघामधला निधी होता, हे बळच त्यांनी त्यांच्या अंगावरती ओढून घेतलेलं आहे आणि सिद्ध केलं की याच्यामध्ये त्यांनी निधीमध्ये गडबड केली, या भागातल्या नागरिकांच्या विकास कामांमध्ये गडबड केली. आणि त्याचा राग म्हणून त्याच मिटिंगमध्ये तो विषय रद्द करून माझा निधी त्या ठिकाणी गोठवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याच्यामुळे झालेला आहे. त्याच्यामुळे झाले. काल सभागृहामध्ये गणेश बिडकर जे गटनेते आहेत, भाजपचे नेते आहेत, ते सुद्धा असं म्हणले की ज्यावेळेस निलेश निकम त्यांच्या जवळ गेले त्यावेळेस ते म्हणले की राज्यामध्ये मैत्री आहे पण पुण्यामध्ये मैत्री होणार नाही.
गणेश बिडकर हे पुण्यातले, ते काय राज्याचे नेते नाही आहेत आणि त्यांना काय हा अधिकार नाही बोलण्याचा. त्यांनी काल ते बोलून गेलेत, पण त्यांनी परत एकदा विचार करून पुन्हा बोलावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना उत्तर देऊ काय द्यायचं ते. आता या सगळ्या संदर्भात पक्षाचे प्रमुख तुमचे आहेत, यांना तुम्ही भेटणार आहात का? कारण की अशा पद्धतीने निधी नाकारणं, एकीकडे तुम्ही राज्यामध्ये सत्तेमध्ये आहात पण भाजप मात्र राष्ट्रवादीला अशा पद्धतीची जर वागणूक देत असेल तर ते चुकीचं आहे. या संदर्भात काही तक्रार तुम्ही करणार आहात का? तक्रारीचा विषय नाही, कारण हा विषय सर्वांपर्यंत गेलेला आहे. काल वहिनींचाही मला त्या ठिकाणी फोन झाला. आज सकाळी मी पारदादांनाही भेटलो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे विरोधी पक्षनेते असतील, निकम असतील, आमचे अध्यक्ष असतील, सुनील अण्णा टिंगरे असतील, आम्ही सर्वांचा त्या ठिकाणी विचार झालेला आहे. आणि त्या पद्धतीने होत असेल तर इथून पुढच्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये पण आम्ही त्या पद्धतीने पवित्र ठेवू. कारण या पुणे महानगरपालिकेमध्ये पुणेकरांचं हित जोपासण्यापेक्षा जे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांचं आर्थिक हित हे प्राधान्य आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये पुणेकरांचा पैसा या कुठल्याही पदाधिकाऱ्यांच्या खिशामध्ये जाणार नाही याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू. काय तुम्हाला सुनेत्रा वहिनींनी सांगितले, पारदादांनी सांगितलेले? का आमच्या पक्षाच्या नेत्यांची भूमिका आहे की आपण महाराष्ट्र राज्यामध्ये युतीमध्ये आहोत. आपण निश्चितपणे आमचे नेते आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात आणि त्यामुळे सुद्धा आम्ही अजून चौकटीमध्ये त्या ठिकाणी वागत आहोत. तुमच्या पाठीशी आहेत ते, पण तुम्हाला सबुरीचा सल्ला दिलाय? त्यांनी सांगितलं की बाबा जे काय आहे त्याच्यावरती आपण मार्ग काढू. हे जे काय झालं हे अपेक्षित नव्हतं, हे चुकीचंच आहे आणि याबाबत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सुद्धा ते विचारणार आहेत. म्हणजे चंद्रकांत दादांवरचा जो काय तुमचा राग आहे किंवा तुम्ही जी ऑडिटची मागणी केलेली होती त्याच्यावर कुठेतरी तोडगा निघेल? आता ते कोणी काय अंगावरती लावून घ्यायचा हा ज्याचा प्रश्न आहे. मी फक्त माझ्या मतदारसंघामध्ये हे काम अनियमित झालं याचा विकास कामाची चौकशी करा. याच्यामध्ये मी कोणाचं नाव घेतलं नव्हतं, त्या ठरावामध्ये कोणाचं नाव टाकलं नव्हतं. मग आता हे बळच त्यांनी त्यांच्या अंगावरती घेतलेला विषय आहे आणि तो जनतेपुढं त्या ठिकाणी आलेला आहे. आता याचं उत्तर त्यांनीच द्यावं. पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपची एकहाती सत्ता आहे, याचा गैरफायदा हे सत्ताधारी घेतात असं वाटतं तुम्हाला? हो का, सत्तेचा फायदा खऱ्या अर्थाने पुणेकरांना त्यांनी करून दिला पाहिजे. पण भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता आहे, त्याचा फायदा फक्त या भारतीय जनता पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना होत आहे. याचा पुणेकरांना काही होत नाहीये. काल तुम्ही जे म्हटलं की तुम्हाला निधी दिला नाहीये, पण यावर पुण्याचे महापौर मंजुषा नागपूर यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही चुकीची माहिती घेतलेली आहे किंवा अर्धवट माहितीद्वारे तुम्ही बोलताय. तर सत्य परिस्थिती काय आहे? महापौरांच्या दाव्याला तुम्ही काय सांगाल? खरं तर हे दुर्दैव आहे, कारण महापौर हे सर्वोच्च प्रतिनिधी असतो, पुणे शहराचा प्रथम नागरिक असतो आणि ते त्या मुख्य सभेचे अध्यक्ष असतात. आणि जर महापौरांनाच माहीत नसेल की सभागृहामध्ये काय चाललंय तर ही खऱ्या अर्थाने दुर्दैवाची गोष्ट आहे. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर अतिशय स्पष्टपणे अमोल बालवडकर यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सुद्धा ही बाब त्यांनी निदर्शनास आणून दिलेली आहे. महत्वाचं म्हणजे जी काही घटना काल पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये घडलेली आहे ती महाराष्ट्राच्या इतिहासातली दुर्दैवी अशी घटना आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि यासोबतच आता या संदर्भात न्यायालयामध्ये सुद्धा कायदेशीर जाऊ असा सुद्धा इशारा आहे तो अमोल बालवडकर यांनी दिलेला आहे. पण कुठेतरी भाजप विरुद्ध अमोल बालवडकर असा जो वाद आहे तो विधानसभा निवडणुकीपासून सुरू झालेला तो आताही आपल्याला सुरू असलेला पाहायला मिळतोय. अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.